यूट्यूब नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आम्ही बंद केलेली रोवणे पुन्हा आज परत चालू करत आहोत. कारण पावसाचं आगमन झालेलं आहे. पुन्हा परी भरपूर वाढलेले आहेत. पिवळसर परी आता हिरवे यायला लागले आहेत. पावसाचा एक थेंबही नव्हता. आज पाऊस झाला त्यामुळे रोवणं चालू केली आणि भात पिकाची रोवणी कशी करतात हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे मी. आज दिवसभर सगळं संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम पावसाच्या सरी पण अधूनमधून येत असतात. हा आपला ट्रॅक्टर 242 याच्याने केलेली चिकलटी ही आणि शेतमजूर रोवणी रोवत आहेत. तर मित्रांनो, ही जी पेंड दिसते परेची पेंड आहे. परा एकाच ठिकाणी हे सर्व रोप आम्ही एकाच बांधीमध्ये पेरत असतो आणि त्याला जवळजवळ आता या पऱ्याला 1 महिन्याचा कालावधी झाला आहे. 1 महिन्यानंतर सर्व मजुरांनी परा काढून घेतला आहे आणि त्याच्या छोट्या पेंड्या बांधल्या आहेत. त्याच्यानंतर बांधीमध्ये पाणी टाकून चिखल बनवून बढिया दातारी किंवा फन मारून घेतलेले. हे बघा, अशा प्रकारे पेंडी छोटी पेंड्या बांधतो जेणेकरून उचलून आपल्याला दुसऱ्या बांधीमध्ये नेता येईल. याच्यासाठी छोटे बांधता येतात. हे बघा, ही माझी मम्मी आहे आणि तो माझा मामा आहे. परा खुदतानी आणि आज जवळजवळ 8-9 मजूर आहेत आपल्याकडे. आणि हे जे तुम्हाला रोवलेले दिसतात हे सर्व आम्ही बोरच्या पाण्याने रोवलेले आहोत. जसं 1 बांधी 2 बांधी जसं चिखल व्हायचं तसं रोवायचो. आणि आता आज पाऊस झाला त्यामुळं आता सगळं रोवता येईल आम्हाला, पण तरी पण उशीर झालाच. ही रोवणी आमची जवळजवळ 8 ते 10 दिवसाच्या अगोदर व्हायला पाहिजे होती. आता आम्ही 10 ते 15 दिवस लेट गेलेलो आहोत. आणि सांगायचं असंच म्हणजे पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे. जी पावसाने पाठ फिरवली होती ती विहीर निघून गेली आणि पावसाला सुरुवात झाली आहे. आता बघू, इथून नियमित पाऊस चालू राहतो की अजून पाठ फिरवतो तर. आणि बांधी जेव्हा वारलेली असते तेव्हा आम्ही अशा प्रकारे तिला एवढं पाणी टाकायचं बांधीत जेणेकरून चिकलटी बनवायला सोपं जाईल. हे बघा, एवढं पाणी भरत असतो आम्ही शेतात. तर लगेच 5 मिनटामध्ये याच्यावर ट्रॅक्टर फिरवून सगळा चिखल बनवला जाईल. त्याच्यानंतर दातारी मारल्या जाईल आणि त्याच्यानंतरच मजूर त्याच्यावर लावणी करतील. हे बघा, एवढं पाणी मिनिमम 4 कोणत्याला किंवा 4 कोपऱ्याला जाईल एवढंच बांधीत पाणी ठेवायचं. जास्त